नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। आणि मला आठवतं की तेव्हा तारखेसहित मी सांगू शकतो नाही, तारखा पण आहेत। माझं ते गुहीर होते, त्या लोकांनी आम्ही त्यांच्याकडे मीटिंग लावली। तेव्हा अनिल परब साहेब सुद्धा होते आणि ते रहिवाशी तिथे मंडळ कुठलं नाही, रहिवाशी सेवा संघ हे सुद्धा माझ्याकडे। त्याने आम्ही मीटिंग लावली होती 2014ला आणि 15ला मीटिंग लावली होती आणि त्याच्यानंतर ह्या प्रक्रियेला आम्ही सुरुवात केली। माझा मनापासून इच्छा होती की हा रोड व्हावा, पण त्याच्यामध्ये माझी आणखीन एक इच्छा फार मोठी होती वेल साहेब, की माझ्या मतदारसंघातल्या लोकांना इतरत्र कुठे जाता कामा नयेत। कारण पहिली अशा उघड होती की माऊला आम्ही टाकणार, एवढं अजिबात मी सहन करणार नाही। मी त्याच्यानंतर तेव्हा पण आम्ही त्या मंत्र्यांना सांगितलं होतं की आपण थोडीशी रोडची जर अलाइनमेंट चेंज केली, बाजूला आणखीन एक रोड आहे तो आता 90 फुटी आहे, त्याला थोडीशी अलाइनमेंट चेंज केली तर तिथून तो रोड गेला, समोर सर्कल पण येत आहे, सर्व इझी होईल आणि कमीत कमी लोकांची घरं तुटतील, म्हणजे लोकांना कमीत कमी लोकांना इथेच घरं मला देता येतील। हा माझा पूर्ण त्याच्यासाठी त्याच्यानंतर आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर साहेबांकडे त्यांच्याकडे मीटिंग घेतली, तिथे सुद्धा काही निर्णय झाले, त्याला आपण प्रयत्न करूया। त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब सीएम झाले, देवेंद्र फडणवीस सीएम झाले, ते झाल्यानंतर त्यांच्याकडे सुद्धा आमची मीटिंग लागली आणि तेव्हा त्या मीटिंग मध्ये खरं तर माझं नाव त्यामध्ये नव्हतं, पण मला कळलं, मी त्यांना SMS टाकला नाही, प्रकाश तुझा मतदारसंघ आहे, पण आवाज कमी करू नका रे बाबा, तुझा मतदारसंघ आहे तर तुला बोलवण्यात येईल आणि तू उद्या ये। मी त्या मीटिंगला गेलो, त्या सीएम साहेबांनी आपल्याला सांगितलं की जर प्रकाशचं म्हणणं असेल आमची घरं तोडता कामा नये, आपण दुसरा पर्याय शोधूया का, म्हणून त्याने पर्याय आम्हाला दिला होता की इथे ब्रिज टाकूया, ब्रिज वरून ब्रिज आली, खाली लोकांची घरं राहतील असं एका ठिकाणी केलेलं होतं, त्याप्रमाणे आपण करूया। पण त्याच्यानंतर ते करत असताना महानगरपालिकाने अजय मेहतांनी या लोकांना रिपोर्ट दिला, साहेब ते करत असताना सुद्धा तेव्हा DMC कापसे मॅडम होत्या, त्यांनी रिपोर्ट दिला की ते करत असताना कमी कमी 200 घरं जाणारच आहे। मग त्यांनी सांगितलं की कसं असेल तर मग पुन्हा त्यासाठी आणखी वेळ गेला, पुन्हा कॅन्सल झाला, पुन्हा आम्ही सीएम साहेबांकडे, त्याच्यानंतर आपलं सरकार चेंज झालं आणि एकनाथ शिंदे सीएम झाले आणि त्याच्या नंतर या कामाला खरी गती मिळाली। देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं, या कामाला खरी गती मिळाली आणि त्याच्यानंतर आमचे पियुष गोयल साहेब आले खासदार म्हणून आणि ते काम करण्यात त्यांच्या एका फोनवर बरीच मोठी मोठी कामं होतात, की न घडणारी कामं सुद्धा वन खाते सुद्धा त्यांच्या एका मीटिंगवर होतात। म्हणजे मला आठवतं की अतुल बागतकर साहेबांच्या तिथे तो ब्रिज होता, तिथे प्रचंड ट्रॅफिक व्हायची आणि मी तो त्यांना सांगितलं होतं साहेब ते ट्रॅफिक केली इतक्या लोकांना फार होईल, इतक्या वर्षी ते काम काय झालेलं नव्हतं, तर पियुष गोयल साहेबांनी एका फोनवरचं काम करून दाखवलं। त्यामुळे या कामाला प्रचंड गती आली आणि शेवटी ह्या निर्णयावर आले, कारण काही लोकलवाल्याचे काही हुशार लोकांनी आमच्यावर केस टाकली आयुक्तांवर सर्वांवर, त्यामुळे ह्या निर्णयाला आलो की बा आहे तो रोडमध्ये या लोकांना इथे घर दिली जावी आणि विशेष पायाभूत सुविधा म्हणून याला मान्यता एकनाथ शिंदे साहेबांनी दिली, बाकी कुणी दिलेली नव्हती, ती दिली आणि त्याच्यामध्ये आणि म्हणून आज बऱ्याच लोकांना माझ्याकडे यादी आहे त्याची, बऱ्याच लोकांना आपण घरं देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत। अजून सुद्धा गोयल साहेब तुम्हाला सांगू इच्छितो, नुसता रोड बनवून हे मोठं साध्य नाही, त्याच्यावर तिथल्या लोकांचं पुनर्वसन होणं हे फार महत्वाचं गरज आहे। त्या बाबतीत प्रवीण साहेब सुद्धा माझ्याबरोबर होते आणि आता मी सांगू इच्छितो की अजून सुद्धा माझ्याकडे यादी आहे, पणकर साहेब पण तिथे आहेत आणि गोळे मॅडम सुद्धा इथे आहेत, त्याच्यापूर्वी DMC आमच्या कापसे मॅडम होत्या, त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं होतं। अजून सुद्धा 37 लोक अपात्र आहेत। शेट्टी साहेब त्यांचं नाव घ्यायला विसरलो, त्यांनी मला एक पर्याय का सुचवला होता
प्रकाश लोकांना या त्याला काहीतरी आपण रस्ता करूया. मग त्यांनी ठरवलं शेट्टी साहेब त्यांनी मला सांगितलं ते स्वतः व्हिजिटला आले. मग तिथून तो रस्ता आपण सुरू केला. म्हणजे लोकांची गैरसोय कुणाची होऊ नये म्हणून या मुलं शाळेतल्या मुलांना येण्यासाठी सुद्धा रस्ता सुरू केला. पण तिथे काही गाड्या आल्या आणि त्यांनी 2 माणसाचा ऍक्सिडेंट झाला. मग तिथे आम्ही बॅरिकेड टाकले जेणेकरून चालत माणसं येतील आणि बाईकनी माणसं येतील. बरोबर आहे की नाही भावांनो? म्हणजे मी जनतेचं ही सांभाळून सर्व काम करत होतो. आता सुद्धा मी सांगू इच्छितो साहेब प्रत्येकाला घरं देण्यामध्ये आपण प्रयत्न करतो. 90% लोकांना आपण घरं देण्यामध्ये यशस्वी गोष्ट झालेला आहे. पण मी पण होतो घराच्या काही काय देताना होते धनेकर साहेब सुद्धा होते. पण अजून सुद्धा 37 लोकांना आपण अपात्र केलेला आहे. हा व्हायटल प्रोजेक्ट आहे. कुठले पेपर नसतील. मनोज साहेब आपण पॉझिटिव्ह आहात कारण त्या दिवशी मला तिथे व्हिजिटला आणलं होतं. आणि काही लोक गोळे साहेब त्याच्यामध्ये प्रश्न असा होता काही लोकांची घरं 10/10ची होती आणि त्यांचा 20% गेला होता. आणि कायदा आपला असा बोलतो 20% जर गेला असेल तर कुराड पॅटर्न वर म्हणजे ते आता 10 स्क्वेअर फूटचं 10-15 स्क्वेअर फूटचं घर त्याचा 25% जर घर गेला असेल तर घर उरतं तर बाथरूम पण उरत नाही. मी त्यांना आणून दाखवलं. त्यांनी मान्य केलं. मी त्याच्यानंतर या वारूंचे जे प्रमुख आहेत बांगर साहेब त्यांच्याशी संधान साधलं आणि त्यांनी सांगितलं की नाही अशा लोकांना सुद्धा घरं दिली जातील. आणि त्यांनी अजिबात घाबरून जाता कामा नये. त्याच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह नोट पिकअप केलेले. मला वाटतं त्याचं उत्तर आलं सगळं आहे. त्याचं उत्तर सुद्धा आलं की ज्या लोकांची घरं गेलेली आहेत त्यांची छोटी घरं आहेत त्यांना सुद्धा इथे घरं दिली जातील. पण अजून जी हे रुपये काय 20 किलोमीटर माझं गाव आहे. म्हणजे काय एकच चालतं. मी तर महाबदमाशच आहे. मी तर महाबदमाश आहे. पण जनतेसाठी जीव द्यायची नाही त्याला ओढून टाकेल. ही शिकवण आपल्याला बाळासाहेबांनी दिली. कशाला घाबरायचं? आणि एकनाथ शिंदे पण तसेच आहेत. आपले नेते दोघी तसेच आहेत. त्यामुळे आपले कार्यकर्ते पण तसेच असले पाहिजे. गरीबाला कोणी त्रास द्यायचा नाही. गरीबाला कोण त्रास देत असेल त्याला नळल्याशिवाय सोडायचा. तकलीफ दूर करते हो. तकलीफ करा देते हो. आप फोन करूँ तो सब काम हमारा हो जाता है. इसके लिए मुझे मुख्यमंत्री के पास जाने की कि हमारे जो मंत्री लोग आए भरत गोगावले जैसे वो हमारे से ज्यादा काम करने वाले हुए उसके मतदार में. इसके लिए 5 बार टूट गया है साहब. बार लगातार मतदार उसका बढ़ रहा है मतलब देखते. और उनको तो सेट क्यों होते मतलब गरीबों के सेट है वो. हर गरीब जो गाय मर गई उसको भी होता है. जिसके घर में नाम टूट गया उसको भी टूटेगा. हर एक आदमी उसके घर में कोई खाली जाता नहीं है. कुछ बात मैं उनसे पूछता हूँ. इतने बड़े दिल के आज यहाँ आए इसलिए मैं बरोबर भरत गोगावले साहेबांचा मनापासून आभारी आहे. शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे आणि ते सोहळा योगीजी आज तर शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे आणि तो मोठा सोहळा करण्याचं काम जी सुरुवात केली ते आमच्या भरत गोगावलेंनी केले रायगडावर. किती होते पण तिथून ते 16 आठवून आज इथे आले त्याबद्दल मी भरत गोगावले साहेबांचा मनापासून आभार आहे. अनिल परब असतील किंवा माधुरीताई असतील किंवा आणखी पूर्वीचे असतील आम्ही सर्व एकच होतो तेव्हा. पण ज्यांनी मदत केली त्यांचा मनापासून आभार करतोय. अतुलजी पण आम्हाला मदत केली कारण अतुलजी कुठे फील करायचं आम्ही आणखी दोन आम्हाला. त्यामुळे ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.